हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना। मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर इथे वाजत आलेले आहेत सकाळचे 9 आणि आता इथे मी सोफ्याला व्यवस्थित झटकून घेते आणि सोफ्यावर कवर घालून घेते, कारण की हे कवर काल धुतले होते। तर आज म्हटलं सोफ्यावर पटकन कवर घालून घ्यावेत, नाहीतर मग ना सोफ्यावर पूर्णपणे धूळ बसते। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सकाळ ते दुपारपासूनचं रुटीन शेअर करतेय। आणि रुटीन शेअर करत असताना गृहिणी म्हणून आपल्या मनामध्ये भरपूर सारे विचार असतात, डोक्यामध्ये विचार चाललेले असतात आणि अशा वेळेस आपण कसं राहिलं पाहिजे, आपलं मन कोणापुढे मोकळं केलं पाहिजे, आपल्याला घरातले व्यक्ती सांभाळून किंवा समजून घेतात का, त्या सगळ्या गोष्टींवरती आज इथे मी चर्चा करीत आहे तुमच्यासोबत। आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि 1% जर व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच लाईक करा। सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बऱ्याचदा असं होतं आपण गृहिणी भरपूर अशा कामामध्ये गुरफटलेलो असतो, कारण की आपण सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यामध्ये एकच चक्र चालू असतं की अरे बापरे, मुलांचा टिफिन बनवायचा आहे, मिस्टरांचा टिफिन बनवायचा आहे, नाश्ता बनवायचा आहे, घरातलं बऱ्यापैकी काम उरकायचं आहे, आज हे साफसफाई करायची किंवा आज एखादा गेस्ट येणार आहेत तर त्यांच्यासाठी अशी कोणती घरामध्ये खाण्यापिण्याची तयारी करू। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गृहिणीच्या डोक्यामध्ये चालू असतात आणि असं कधीतरी होतं की अचानकपणे कोणी आपल्याला म्हणतं, ए जरा तेवढा शर्ट प्रेस करून देतेस का, ऐक ना जरा कपभर चहा देतेस का। आणि अशा वेळेस आपली विचारांची शृंखला तुटते आणि कुठेतरी एक आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये चिडचिड सुरू होते। असं का होतं? आपल्या डोक्यामध्ये कामाची एक एक लिस्ट चालू असते आणि सिक्वेन्सनुसार आपण एक एक काम उरकण्याच्या तयारीमध्ये असतो, कारण की आपल्याला देखील असं वाटतं की घरातलं प्रत्येक काम वेळेमध्ये उरकून थोडासा निवांत वेळ आपल्याला देखील मिळाला पाहिजे। पण अचानकपणे कोणीतरी समोरून ऑर्डर देतं, मग त्या ऑर्डरमध्ये कोणीतरी, कधीतरी आपला दीर असतो, नवरा असतो, कधीतरी आपले सासू सासरे असतात, तर कधी भाऊ वगैरे देखील असू शकतो। तर अशा वेळेस चिडचिड होणं स्वाभाविकच आहे, म्हणजे आपण इतकी घरातली कामं करतो आणि ती चिडचिड थोडीशी शब्दांवाटे आपल्या तोंडून बाहेर पडते आणि मग आपल्या रागामध्ये एखादा शब्द निघून जातो की करतेय मी, एक काम तर माझं उरकून होऊ द्या, की हे झाल्यानंतर मी नंतर करते। अरे बापरे, नंतर म्हटलं की समोरच्या व्यक्तीला राग येतो आणि मग समोरची व्यक्ती देखील चिडली जाते। तू काय घर चालवतेस का, इतका आवाज चढवून बोलतेस। आणि काय झालं, एखादं छोटंसं काम सांगितलं तर दिवसभर तर घरातच असते, असं काय कामं असतात तुला घरामध्ये। आणि ही सगळी वाक्य आपण ऐकली ना की पूर्ण आपलं मन अशांत होऊन जातं, अस्थिर होऊन जातं। अरे मी देखील माझ्या घरासाठी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत काम करत असते आणि तरी देखील समोरच्या व्यक्तीने असे शब्द आपल्याला वापरावेत, म्हणजेच कुठेतरी आपलं मन दुखावलं जातं आणि याच दुःखी मनातून खूप सारे विचार मनामध्ये येतात। इतकं मी सगळ्यांची काळजी करते, विचार करते, प्रत्येकाच्या आरोग्याची, अभ्यासाची, तब्येतीची काळजी घेत असते, खाण्यापिण्याकडे लक्ष देत असते आणि स्वतःकडे ऐनवेळी दुर्लक्ष करत सगळ्यांची काळजी व्यवस्थित घेत असताना माझ्या मनस्थितीचा कोणीच विचार करत नाही, असा प्रश्न आपल्या मनामध्ये आपसुकच येऊन जातो। इतक्या कमी शब्दामध्ये गृहिणीची इतकी कमी किंमत केली ना तर गृहिणींना खरंच असं वाटतं की बापरे, मी इतकं सगळं करते, कमी कुठे पडतं। तर आता त्यावरच आज मी सांगणार आहे। तर गृहिणींनो, आपण सगळीकडे व्यवस्थित लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो, असं म्हणतो ना, वन मॅन शो घरामध्ये चाललेला असतो। सगळी कामं आपल्याला उरकायची असतात, मुलांच्या अभ्यासाकडे, सासू सासऱ्यांच्या तब्येतीकडे, नवऱ्याच्या मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत असतो आपण, पण हे सगळं करत असताना आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतो। घरामध्ये तर आपण सगळं टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण एक गोष्ट आपल्या लक्षात येते का, तर इथे आपण फक्त आणि फक्त घरातलीच कामं करत असतो, इन्कम सोर्स आपल्याला अजिबातच नसतो। म्हणजे स्वतः आपण काहीही कमवत नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आपल्या नवऱ्याकडे हात पसरावे लागतात आणि म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर आपण नवऱ्याकडे सतत आपण डिमांड करत राहिलो पैशाची वगैरे, तर साहजिकच आहे नवरे देखील म्हणतात की अरे बापरे, आत्ताच दिले होते पैसे, परत पैसे मागतेस, पैसे संपले लगेचच, इतक्या पैशाचं काय केलं, आणि समोरून पुन्हा भरमसाठ प्रश्नांचा मारा केला जातो। आता या पैशातून आपण काही स्वतःसाठी हाऊस मौज वगैरे तर काही करत नसतो, घरातच एखादी गोष्ट, मुलांसाठी गोष्ट, भाजी पाला, औषध गोळ्या यावरच आपण खर्च करत असतो।
तर या प्रसंगातून प्रत्येक गृहिणी जात असेल आणि बहुतांश अशा गृहिणी आहेत ज्या जात देखील नसतील, ज्या खरंच सेल्फ डिपेंड असतील, स्वतःच्या पायावर उभ्या असतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स जागा होतो. आणि म्हणूनच या गृहिणींना मला सांगायचं आहे, गृहिणींनो नुसतंच घरामध्ये काम केलं की आपलं काम होत नसतं. थोडाफार का होईना इन्कम सोर्स आपल्याला स्वतःचा असायलाच हवा. स्वतःचा स्वाभिमान जपत थोडंफार काही घरातून जर आपल्याला काही उद्योगधंदे, काही होम ट्युशन्स वगैरे किंवा मग कॅटरिंग म्हणा किंवा मग टिफिन वगैरे अशा जर काही छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्ही स्वतः सुरू केल्या ना घरातून, तर खरं सांगते की तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स देखील जागेल. आणि दुसरी गोष्ट, छोट्या-छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला नवऱ्यासमोर हात पसरावे लागणार नाहीत. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा गृहिणी मी घरातच तर आहे, मला ड्रेस घालायची काय गरज आहे, अरे बापरे घरामध्ये तर कोणी येत नाही, गाऊनवरच मी ठीक आहे आणि म्हणून स्वतःचा पूर्ण अवतार बदलून टाकतात. लक्षात ठेवा, तुम्ही लग्नाच्या आधी कशा राहत होतात, किती नीटनेटकं टापटीप व्यवस्थित केस विंचरणे, थोडासा ओठांना लिप बाम किंवा लिपस्टिक लावणे, व्यवस्थित टिकली लावून छान असं तयार होणे, आपल्या आवडीनिवडी जपणे, ह्या सगळ्या गोष्टी लग्न झाल्यानंतर कुठे जातात? तर आपण एकंदरीत कामामध्ये इतकं गुरफटून गेलेलो असतो की स्वतःकडे आपण लक्षच देत नाहीत. स्वतःचा व्यायाम, स्वतःचा आहार, स्वतःचं राहणीमान याच्याकडे पूर्णपणे आपलं दुर्लक्ष झालेलं असतं आणि मग हळू कंटाळा करत करत आपण गाऊनवर येतो आणि गाऊनवर आल्यानंतर आपली अवस्था तर मग काय विचारायलाच नको. फक्त आपण घरामध्ये काम करण्यासाठी जुंपलेल्या अशा गृहिणी बनून जातो आणि म्हणून आपण आपल्या राहणीमानाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. तर गृहिणींनी या छोट्या-छोट्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. जसं की सकाळी उठून थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये वॉक केलं पाहिजे, एक्सरसाइज, योगा केली पाहिजे. आपल्या आवडीची पुस्तके, सिनेमे, सीरियल पाहिलं पाहिजे. आनंदाने आपलं मन जिथे रमेल अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत. स्वतःच्या आहाराबरोबर राहणीमानाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आणि एखादा इन्कम सोर्स आपल्याला घरातून असं काय करता येईल याकडे देखील आपण खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. जे पैसे आपल्या हातामध्ये येतात ते कुठेही खर्च न करता त्याची सेव्हिंग कशी करता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे साधनं आहेत ज्याची माहिती आपण घेतली पाहिजे आणि सेव्हिंग म्हणून भविष्याची तरतूद देखील आपण केली पाहिजे. बऱ्याचशा गृहिणी घर खर्चातून थोडी बचत म्हणून पैसे बाजूला काढलेले असतात. आता याच पैशांचं तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP आणि अशा बऱ्याचशा अशा गुंतवणुकीच्या स्कीम आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. पण हे गुंतवण्याआधी या गोष्टींचं पूर्ण नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे आणि हे नॉलेज नसेल तर ते तुम्ही जाणून घ्या आणि हे नॉलेज मिळवण्यासाठी खूप सारे असे साधनं आहेत की त्याच्यातून तुम्ही हे नॉलेज मिळवू शकता. तर या छोट्या-छोट्या गोष्टी अंगीकारल्या ना, तर नक्कीच आपल्या वागण्यामध्ये बदल होईल, राहण्यामध्ये बदल होईल आणि साहजिकच एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येईल आणि समोरचा व्यक्ती देखील आपल्याला बोलताना आदराने नक्कीच आपल्याला वागणूक देईल. बघा ना आता, लग्नाच्या आधी साधी, सरळ, लाजाळू असलेली मुलगी लग्न झाल्यावर आमूलाग्र बदल तिच्यामध्ये होत असतात. तिच्या पोशाखापासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत दिनचर्या या सगळ्यांमध्ये ती बदललेली एक मूर्ती बनून जाते. संसार हा स्त्रीशी निगडीत शब्द आहे. माहेरी लाडात वाढलेली मुलगी सासरी तिची दिनचर्या बदलून टाकते. प्रत्येकाला सन्मान देत सामानाची जमवाजमाव करत संसार थाटत असते. पहाटे लवकर उठून सगळ्यांसाठी सर्व तयारी ती मरेपर्यंत करत असते. लहान मुलांचे संगोपन करणे, स्वतः कमी शिकलेली असली तरी सगळ्यांना शिक्षणासाठी ती प्रोत्साहित करत असते. पाहुण्यांची सरबराई ती उत्तम प्रकारे करत असते. कधीही त्यामध्ये कंटाळा वगैरे करत नाही. पतीच्या प्रत्येक कामामध्ये तल्लीन होऊन ती मदत करत असते. सगळ्यांचं कौतुक करत जीवन जगण्यासाठी ती झटत असते. सगळ्यांची जेवणं झाली की उरलेल्या ती समाधान मानते. श्रीमंत असो वा गरीब आहे त्यात सुख मानून सगळ्यात शेवटी अर्ध्या रात्री उशिरा सगळं आटोपून रात्री डोळे मिटते आणि तिच्या दिनचर्येचा अंत करते. अशी कष्टाळू स्त्री खरी गृहिणी असून तीच लक्ष्मी असते आणि तरी देखील आपण आपल्या घरातल्या गृहिणीला असं म्हणतो, दिवसभर घरातच तर असते, काय काम असतं तुला? एक काम देखील व्यवस्थित करू शकत नाही, 5 पैशाची अक्कल नाही. तर अशा पद्धतीचे हे जे वाक्य गृहिणीच्या वाट्याला आलेले असतात ना, तर या शब्दातून तिची खरंच मानसिक स्थिती खालावली जाते.
आणि म्हणूनच मला त्या तमाम पुरुष वर्गाला यामध्ये सगळेच पुरुष येत नाहीत, त्याला काही अपवाद देखील असतील. तर याच तमाम पुरुषांना मला सांगावंसं वाटतं, आपले शब्द हे जपून वापरावेत. ही जी गृहिणी आहे ती कोणाची तरी आई, बहीण, बायको, मुलगी असते आणि म्हणूनच आपण तिला देखील प्रेमाने, आत्मसन्मानाने वागवलं पाहिजे. खूप सुंदर वाक्य मी कुठेतरी ऐकलं होतं आणि तेच मला तुमच्याशी शेअर करावंसं वाटतं. गृहिणी म्हणजे गृहिणी असतात. पिठाच्या गोळ्याचा त्रिकोण करून पोळी मात्र गोल लाटतात. नसतात शास्त्रज्ञ, पण हातात मात्र प्रत्येक व्यंजनाचे मोजमाप अचूक ठेवतात. नसतात डॉक्टर, पण कोणाला काय पचेल याचे भान ठेवतात. नसतात शिक्षक, पण संस्कृतीचे धडे मुलांना जाता येता देत असतात. नसतात वादक, पण राग आला की भांडी आपटून तांडव करत असतात. नवऱ्याच्या मोजक्या पगारात काटकसरीने बचतीचा ताळमेळ ठेवतात. नसतात पंडित, पण देवधर्म, पूजा अर्चा, रीतिरिवाज, सणवार यांचे औचित्य साधतात. नसतात लेखक, पण सर्वांशी सुसंवादाने प्रेमळ नाते जपत गाथा रचित असतात. असतात जिद्दी, हट्टी, पण चिव, काऊ, माऊ बरोबरच शेजाऱ्यांशीही असते गट्टी. सहनशील अन संयमी, पण एवढ्याशा भांडवलात पण नातेसंबंधाचा व्यवहार चोख बजावतात. प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर संसाराचा गाडा हाकत असतात. संसाराची गुरुकिल्ली कमरेला लावून राजाच्या घरात राणीचं राज्य करत असतात. खरंच गृहिणी या गृहिणीच असतात. तर गृहिणीबद्दलची इतकी सुंदर व्याख्या मी वाचली होती आणि मला ती तुमच्याशी शेअर करायला आवडली, म्हणून मी तुमच्याशी ती शेअर केली. बऱ्यापैकी बोलत बोलत मी माझी घरातली बऱ्यापैकी कामं उरकलेली आहेत आणि आता मुलगा शाळेमध्ये गेलाय आणि आमच्या आई आलेल्या आहेत. तर म्हटलं की चला आईंना मस्तपैकी गरमागरम चहा देऊया. तर बाहेर मस्तपैकी पावसाचं वातावरण झालं होतं. तर त्यांना म्हटलं की आई बसा, चहा वगैरे करते. तर मस्तपैकी वेलची घालून चहा केलाय. तर हा ब्लॅक टी माझ्या मिस्टरांसाठी आहे. त्यांना आता पावसाळ्याचा कितीही वेळा जरी चहा दिला तरी ते नाही म्हणत नाहीत. तर त्यांना हा ब्लॅक टी देते आणि आईंना आमच्या हा चहा देते दुधाचा. तर अशा पद्धतीने मी बऱ्यापैकी घरातली इतकी सारी कामं पार पडलेली आहेत. सगळी कामं झालेली आहेत. आणि आता ही सगळी कामं जर सकाळीच उठून जर केली ना तर फक्त 2 ते 3 तासामध्ये सगळी कामं होतात. तर असो, इथे आता मी चहा भरते आणि या दोघांना नेऊन देते. माझा नाश्ता तर सकाळीच झाला होता, पण आता इथे मी थोडंसं हळद घातलेलं दूध घेतेय. तर हे हळद घातलेलं दूध मी स्वतःसाठी घेणार आहे, कारण की मिस्टरांनी तर काय ब्लॅक टी घेतलेलं त्याच्यामुळे ते पण घेणार नाहीत आणि आमच्या आईंना चहाची फार आवड आहे, त्याच्यामुळे त्यांना दिलेला आहे चहा. तर गावची माणसं इथे शहरामध्ये आली ना तर त्यांना कुठेतरी बंदिस्त असं वाटतं. कारण की गावी कसं जाता येता बरीचशी माणसं आपले हालचाल विचारत असतात, गप्पा गोष्टी होत असतात त्यांच्या. पण इथे फ्लॅट सिस्टीममध्ये या गप्पा गोष्टी किंवा एकमेकांच्या घरी जाणं हे शक्यतो होत नाही आणि म्हणून आमच्या आई गावावरून आल्यापासून थोड्याशा कंटाळलेल्या आहेत आणि आता त्यांनी एकच सूर लावलाय की मला गावाला सोड, मला गावी जाऊ दे म्हणून. कारण की गावी घर आहे, शेती आहे, मस्तपैकी त्यांच्या मैत्रिणी असतात. त्यांचा दिवस मस्तपैकी छान असं सुरू होतो आणि संध्याकाळी मस्तपैकी मैत्रिणी एकत्र बसत, एकत्र जेवतात आणि एकाच घरामध्ये सगळ्या दोघे तिघी मैत्रिणी येऊन मस्तपैकी झोपा काढतात, गप्पा गोष्टी करत करत. तर असं आमच्या आईंचा दिनक्रम असतो गावी. पण आता इथे आल्यापासून ना त्या थोड्याशा कंटाळल्यासारख्या झालेल्या आहेत. मग काय सकाळ झाली की मस्तपैकी दिवसभर नंदेच्या घरी असतात. सकाळ झाली की मग इकडे माझ्याकडे येतात, मुलांशी गप्पा गोष्टी करतात, थोडंसं माझ्याशी गप्पा गोष्टी करून पुन्हा नंदेकडे जातात, मैत्रिणीकडे जातात. असा सध्या तरी त्यांचा दिनक्रम चाललेला आहे. तर असो, आज मी दिवसभर किती कामं केली आणि काय कामं केली हे सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि म्हणून जे म्हणतात दिवसभर घरी असते, घरात कामच काय असतं तुला, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्या गृहिणींच्या वतीने मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो शेअर करून सबस्क्राईब देखील करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.